नमस्कार मित्रांनो. डिसेंबर महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता बाकी होता तो महिलांच्या खात्यामध्ये आज म्हणजे 13 जानेवारीपासून जमा व्हायला सुरुवात झालेली आहे. मकर संक्रांतीच्या अगोदरच हे पैसे अनेक महिलांच्या खात्यात जमा होत आहेत. परंतु खूप अशा महिला आहेत की ज्यांच्या खात्यामध्ये हे 1500 रुपये अजून आलेले नाहीत. काही महिलांनी केवायसी केली असतानाही पैसे आलेले नाहीत, तर काही महिलांचे पैसे आधीच बंद झालेले आहेत. आता जर तुमच्या कुटुंबात किंवा नातेवाईकांमध्ये कोणाचे पैसे आले नसतील तर यामागचं नेमकं कारण काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे समजून घेणार आहोत. बघा, जर तुमचे 1500 रुपये बाकी असतील तर त्यामागे वेगवेगळी कारणं असू शकतात. ती सगळी कारणं आपण या व्हिडिओमध्ये एक एक करून समजून घेणार आहोत. केवायसी केल्यानंतर पैसे बंद झाले का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. पूर्वी पैसे येत होते पण आता अचानक बंद झाले आहेत का? तर बघा, यामागची कारणं आम्ही शोधून काढलेली आहेत. पहिलं कारण, ज्या महिलांनी केवायसी केलीच नाही त्या महिलांचे पैसे येणार नाहीत. हे साहजिकच आहे. ज्यांनी केवायसी केली आहे त्यांचे पैसे येतील, पण केवायसी बाकी असेल तर पैसे येणार नाहीत. दुसरं कारण, केवायसीमध्ये चूक. केवायसी करताना जर तुमच्याकडून कोणतीही चूक झाली असेल किंवा दिलेल्या पर्यायांपैकी चुकीचा पर्याय निवडला असेल तरी देखील पैसे येणार नाहीत. चुकीचा पर्याय निवडल्यामुळे काय झालं हा तिसरा आणि खूप जणांकडून झालेला मोठा गोंधळ आहे. सुरुवातीला केवायसीसाठी वेबसाईट सुरू झाली तेव्हा एक प्रश्न विचारला जात होता, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेची पेन्शन घेत नाही का? त्यावेळी त्या प्रश्नाला होय असं उत्तर द्यायचं होतं. नंतर वेबसाईट अपडेट झाली आणि प्रश्न बदलण्यात आला, तुमच्या कुटुंबामध्ये कोणी सरकारी योजनेची पेन्शन घेत आहे का? इथे मात्र नाही असं उत्तर द्यायचं होतं. म्हणजे सुरुवातीच्या 2 पर्यायांमध्ये होय होय निवडायचं होतं. जर त्यावेळी केवायसी करताना चूक झाली असेल तर ती दुरुस्त करण्यासाठी पुन्हा अपडेट देण्यात आलं. याच अपडेटमध्ये विधवा महिला आणि घटस्फोटित महिला यांना पुन्हा केवायसी करण्यास सांगितले गेले. परंतु या सगळ्या गोंधळात खूप लोकांकडून चुकीचे पर्याय निवडले गेले. नंतरच्या टप्प्यावर जिथे नाही नाही म्हणायचं होतं तिथे चुकीचं उत्तर दिलं गेलं. अशा परिस्थितीत केवायसी चुकीची झाल्यामुळे अनेक महिलांचे पैसे थांबले आहेत. पुढे पैसे येऊ शकतात का? जर तुम्ही केवायसीमध्ये असं दाखवलं असेल की आमच्या कुटुंबात सरकारी पेन्शन घेणारी व्यक्ती आहे तर तुमचा अर्ज पडताळणीसाठी पाठवला जातो. पडताळणी पूर्ण झाल्यानंतरच पैसे येऊ शकतात. तोपर्यंत थोडी वाट पाहावी लागेल. सध्या लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटवर केवायसी बंद आहे. नवीन केवायसी किंवा दुरुस्ती सध्या करता येत नाही, म्हणून आत्ता काहीही करता येणार नाही. नवीन अपडेट आल्यानंतर आम्ही लगेच आपल्या चॅनलवर माहिती देऊ. चौथा महत्त्वाचा मुद्दा, आधार कार्डचा वापर. हा खूप इंटरेस्टिंग मुद्दा आहे. काही कुटुंबांमध्ये 2 महिला आहेत, उदाहरणार्थ विधवा किंवा घटस्फोटित महिला. केवायसी करताना काही जणांनी एकाच आधार कार्डचा वापर 2 महिलांसाठी केला. उदाहरणार्थ, पहिल्या महिलेसाठी स्वतःचा आधार नंबर आणि दुसऱ्या ठिकाणी वडील किंवा पतीचा आधार नंबर टाकायचा असतो. परंतु काही प्रकरणांमध्ये एकाच कुटुंबात वडील आणि पती एकच असल्यामुळे किंवा नातेवाईकांचा आधार कार्ड वापरल्यामुळे अशा महिलांचे अर्ज पडताळणीमध्ये अडकले आहेत. त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तात्पुरते थांबवण्यात आले आहेत. यावर उपाय काय? सध्या यावर कोणताही तात्काळ उपाय नाही. जोपर्यंत केवायसी नवीन पद्धतीने सुरू होत नाही, दुरुस्तीचे पर्याय उपलब्ध होत नाहीत किंवा अंगणवाडी स्तरावर व्हेरिफिकेशन होत नाही, तोपर्यंत नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे येणार नाहीत. निवडणुका संपल्यानंतर या प्रक्रिया पुन्हा सुरू होतील. व्हेरिफिकेशन केलं जाईल आणि ज्या महिला पात्र असतील त्यांना पुन्हा पैसे मिळतील. म्हणून मित्रांनो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. लाडकी बहीण योजनेचे छोटे मोठे सर्व अपडेट्स आम्ही वेळोवेळी देत असतो. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.